सर्वात आधी तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। आता हिवाळा म्हटलं की आपण ताजे ताजे लोणचे बनवतो, पण हे टिकणारं लोणचं आहे। तुम्ही करून ठेवा, खराब होणार नाही, महिनाभर आरामशीर टिकेल असं। मी त्याच्यासाठी 4 चमचे तेल टाकलं, पॅन गरम केला आधी। त्याच्यामध्ये 4 चमचे तेल घेतलेले आहे, मोठ्या पळीने जरा घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी राईच्या मोहरीची डाळ घेते आहे। ती थोडीशी जाडसर असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये करून घ्या, बारीक, म्हणजे ती आणखी छान वाटते लोणच्यामध्ये। तर बघा, आता 4 चमचे तेल घेतलं, ते गरम झालं। आता त्याच्यामध्ये मोहरीची डाळ शेकून घेते, झटपट बनणार आहे, वेळ लागणार नाही आणि खूप चवीला भारी लागतं बघा। तर आता मी मोहरीची डाळ घेतली 25 ग्रॅम आणि ती त्याच्यात टाकलेली आहे, त्याला व्यवस्थित होऊ देते। त्याच्यानंतर मीठ चवीनुसार आधीच घेतलं शेकायला, त्याच्यानंतर थोडं मीठ आणखी ॲड करायचं, कारण कधी कुठलं लोणचं करा तर मिठाची क्वांटिटी जरा जास्त ठेवायची। जर लागलीच संपवायचं आहे तर मग प्रमाणशीर घ्यायचं, नाहीतर थोडी जास्त घ्यायची, नाहीतर अर्धा चमचा व्हिनेगर, अगदी छोटा चमच्याने व्हिनेगर टाकायचं, कारण आपण लिंबाचा रस वापरणार म्हटल्यावर व्हिनेगरचं काम नाही। अर्धा चमचा मी आता हळद पावडर टाकलेली आहे, हळद टाकली। आता बघा, त्याला छान हलकीशी होऊ देते। इवन लाल मिरचीचं पावडर पण मी त्याच्यात आताच टाकून घेतलं, ते पूर्ण 1 चमचा आहे आणि ही काश्मीरी मिरची आहे, तिखट नाही आहे मेन म्हणजे बघा। आता मी त्याच्यामध्ये छान ते ओतून घेतलं, त्याला होऊ दिलं असं छान। खूप जळेपर्यंत नाही ठेवायचं आहे, कारण मी तेल बंद करून दिलेलं आहे। तेल कोमट होऊ दिलं, मग मोहरीची डाळ तेल चालू असताना शेकली। आता बघा, मी गाजर अगदी बारीक कट करून घेतले आहे, सोलून ते घेतले मी 100 ग्रॅम। जितके बारीक गाजर कट कराल ना, तेवढी लोणच्याची चव छान येते। तुम्ही एक वेळा ट्राय करा, याच्यापेक्षाही बारीक करू शकत असाल तर करा। आता बघा, मस्त गाजर होऊ दिले, पण गॅस बंद आहे। फक्त मी मोहरीची डाळ शेकताना गॅस सिमवर ठेवला होता। आता लिंबाचा रस आहे ना, तो 4 चमचे घेतलेला आहे मी, म्हणजे 2 लिंब घेतले होते, त्याचा पूर्ण 4 चमचे मोठ्या चमच्यानी व्यवस्थित रस निघालेला आहे। तर आता तो टाकला। आता याच्यामध्ये मी आपली ताजी कच्ची हळद येते ना, ती घेतली आहे, ती 50 ग्रॅमच वापरलेली आहे, जास्त नाही घेतली आहे। आणि यानी चव पण छान येते, आणि लिंबू असल्यामुळे ही हळद तर आणखी टेस्टी वाटते बघा। त्याच्यामध्ये आता मी हिरव्या मिरच्या 2 तिखट हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या आहे, तिखट फिक्कं वापरलेलं आहे काश्मीरी, त्याच्यामुळे बघा। आता छान त्याच्यात मिक्स करून घेते। खूप व्हिडिओ छोटा आहे, तुम्ही नक्की पूर्ण बघा। आणि कधी ट्रॅव्हलिंगमध्ये जायचं म्हणा की इन्स्टंट काहीतरी, आता पोळीसोबत नाही आहे तर हे लोणचं करू शकता, किंवा करूनही ठेवू शकता, महिनाभर टिफिनवर पण नेऊ शकता। पुन्हा मी लिंबाचा 1 चमचा रसाचा टाकला आहे, कारण 4 चमचे टोटल लिंबाचा रस टाकायचा होता मला, म्हणजे 2 लिंब मी पिळले एवढ्या प्रमाणात। आणि रस कमी असेल तर तुम्ही 3 लिंब घेऊ शकता, जितके लिंब जास्त घ्याल तितकं छान वाटेल बघा। आता लोणचं मस्त तयार झालेलं आहे, बघितलं तुम्ही बनवा आणि मला सांगा ही रेसिपी कशी वाटली। थँक्यू सो मच, भेटूया पुन्हा, बाय।